बाजारात ना सध्या खूप मस्त आवळा मिळतोय आणि या आवळ्याचे बरेच प्रकार आपण करू शकतो. मी पण माझ्या या चॅनलवरती 2 प्रकार ऑलरेडी शेअर केलेले आहे. आज मी मस्त चमचमीत हे आवळ्याचं लोणचं करणार आहे. हे असं आवळ्याचं लोणचं तुम्ही करून ठेवलं ना, की वर्षभर आरामात हे टिकतं. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा, तरीही हे आवळ्याचं लोणचं मस्त राहतं. अजिबात खराब होत नाही. यासाठी मी भरपूर टिप्स इथे सांगितलेल्या आहे. तर चला या आवळ्याच्या लोणच्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ही चमचमीत मस्त चटकदार अशी आवळ्याच्या लोणच्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी हे 1 किलो आवळे घेतलेले आहे. पण हे 1 किलो आवळे संपूर्ण आपल्याला लोणच्याला लागणार नाहीये. आता हे आवळे मी स्वच्छ धुवून ठेवले आणि यामध्ये थोडे काही चांगले, थोडे काही खराब असे पण आवळे होते. म्हणजे चांगले आवळे होते ना, त्यापैकीच मी पाव किलो असे आवळे घेतले आणि आता याला वाफवून घ्यायचे आहे. हे बघा, आता तुम्ही इथे बघू शकता, हे जे डाग पडलेले आवळे वगैरे आहे ना, ते आपल्याला अजिबात वापरायचे नाहीये. ते जर आपण वापरले तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं. तर ही महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला आवळा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आपण उकळणार नाही आहोत जसं आपण बाकीच्या रेसिपीजमध्ये उकळतो. तर इथे आपण या तेलामध्येच हे आवळे शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी इथे 2 टेबलस्पून तेल घेतलं. हे तेल आपल्याला लोणच्याला वापरायचं आहे, त्याच्यामुळे हे वाया जाणार नाही. तर तुम्ही इथे जास्तही तेल घेतलं तरीही काहीच हरकत नाही. तर 2 ते 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. या तेलामध्ये आता हे स्वच्छ पुसून ठेवलेले आवळे यामध्ये ठेवायचे आहे आणि शिजवून घ्यायचे आहे. तर यावरती झाकण ठेवून आपण 6 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत. हे आवळे जेव्हा शिजत असतात तेव्हा हे थोडेसे असे, म्हणजे ह्याच्यामध्ये काही पाण्याचा अंश असेल तर तो असा उडतो किंवा आवळे थोडेसे उडायला सुरुवात होतात. म्हणजे असे चटचट आवाज येतो आणि तेल पण उडण्याची शक्यता असते. म्हणून यावरती आपल्याला झाकून पण ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण त्याला हलवतो, याला सारखं 1-1, 2-2 मिनिटांनी हलवत राहायचंय, म्हणजे याला जास्त डाग पडू नये. तर हे जेव्हा हलवताना पण असं झाकूनच हलवायचं, म्हणजे तेल अंगावर उडू नये. हे बघा, कमी गॅसवरती मी 7 ते 8 मिनिटं हे आवळे शिजवून घेतले आणि आता याला झाकून अर्धा तास बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत या लोणच्यासाठी लागणारा मस्त मसाला तयार करू. त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे. गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचा आहे. यामध्ये पाव कप मोहरीची डाळ घेतली. ही पिवळी डाळ असते ना, ती घेतलेली आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून मी इथे आपली जी मोहरी असते, काळी मोहरी, ती घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून सोप घेऊ. अर्धा टेबलस्पून मी इथे जिरे घेतले आहे. 1 टेबलस्पून धणे घेतले. 1 टीस्पून इथे मी काळे मिरी घेतलेले आहे आणि 1 टीस्पून मेथी दाणे घेतलेले आहे. आणि आता हे आपल्याला अगदी कमी गॅसवर 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. भाजताना अजिबात गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाहीये. यामधलं थोडंसं मॉइश्चर निघायला पाहिजे इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी कमी गॅसवर मी हे 2 मिनिटं भाजून घेतलं आणि आता याला वेगळ्या प्लेटमध्ये काढू आणि व्यवस्थित पूर्ण थंड करून घेऊ. हा आपला मसाला थंड होतपर्यंत जे आपले आवळे आहे ना, ते पण थोडेसे कोमट झालेले आहे. तर याच्या पाकळ्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहे आणि बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहे. तर अशा या पद्धतीने हे करून घेऊ आणि हे अगदी सॉफ्ट होऊन जातं. म्हणजे अर्धा तास आपण जे बाजूला ठेवलं होतं ना, तर तेवढ्या वेळात आवळा पण व्यवस्थित शिजलेला आहे आणि छान तो मऊ पडलेला आहे आणि याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित वेगळ्या होतात. तर अशाच या सगळ्या पाकळ्या वेगळ्या करून घेऊ. हे बघा, आवळ्याच्या मी सगळ्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या आणि जो आपण मसाला भाजून ठेवलेला होता लोणच्याचा, तो पण थंड झालेला आहे. आता तो मिक्सरमधून छान बारीक करून घेऊ. आता आपले सगळे जिन्नस तयार आहे आणि आता आपल्याला लोणचं घालायचंय. तर इथे मी अर्धा कप तेल गरम करून घेतलं. तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता. मोहरीचं तेल वापरू शकता किंवा शेंगदाण्याचं तेल वापरू शकता. आता मी इथे सनफ्लॉवर ऑइलच वापरत आहे. आणि जर जास्त दिवस तुम्हाला हे लोणचं टिकवायचं असेल तर तुम्ही इथे शेंगदाणा तेल किंवा मोहरीचं तेल वापरावं, असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. आता हे तेल छान मी गरम करून घेतलं आणि यामध्ये हे सगळे मसाले घालायचे आहे. तर हळद, तिखट, मीठ आणि जो आपण लोणच्याचा मसाला तयार केला
तो 3 टेबलस्पून मी यामध्ये घातला. आणि जेव्हा हे सगळं घातलं ना, तेव्हा तेल मी पूर्ण गरम करून घेतलेलं होतं आणि थोडंसं कोमट करून घेतलं. त्यानंतर हे सगळे सुके मसाले आणि लोणच्याचा मसाला यामध्ये घातलेला आहे. आता हे तेल आपण यामध्ये घालून घेऊ. आणि हो, इथे यामध्ये मी हिंग घालायचं विसरले, तर मी नंतर घातलेलं आहे. पण तुम्ही इथेच या स्टेजलाच 1 टीस्पून हिंग पण घालायचं आहे. इथे सांगितलेले जे काही सुके मसाले आहेत त्यांचं प्रमाण पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर प्लीज तिथे चेकआउट करा की मी हे सगळं किती घातलं. आता हे तेल पण कोमटच आहे. आता हे सगळं तेल या आवळ्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. इथे मी अर्धा कप तेल घेतलं आहे आणि 3 टेबलस्पून तेल आपण सुरुवातीला पण घातलेलं आहे. तर इथे पाव किलो आवळ्याला 1 कपपेक्षा कमी तेल वापरलेलं आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ आणि आपलं हे आवळ्याचं लोणचं तयार आहे. हे तुम्ही इन्स्टंट लगेच पण खाऊ शकता किंवा 1-2 दिवसानंतर पण खाऊ शकता. आणि आता हे लोणचं तुम्ही वर्षभर कसं टिकवायचं, तर या लोणच्याला सुरुवातीला 1 ते 2 दिवस आपल्याला बाहेरच ठेवून द्यायचं आहे. तुम्ही याला उन्हामध्ये ठेवायची गरज नाही. असं बाहेर फक्त ठेवलं तरी चालतं किंवा तुम्ही लगेचच याला बरणीमध्ये भरून पण ठेवू शकता. आता मी याला 1 दिवस असं बाहेरच ठेवलं, छान मिक्स करून घेतलं आणि मग 1 दिवसानंतर बरणीमध्ये भरून आता हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आता माझ्याकडे लोणचं फारसं खाल्लं जात नाही म्हणून मी बाहेर ठेवत नाही, पण हे बाहेर पण आरामात 6 महिने 7 महिने आरामात टिकतं. यामध्ये तेलाचं आणि मिठाचं प्रमाण जर व्यवस्थित असेल ना, तर लोणचं जास्त दिवस टिकतं सुद्धा आणि खराब होत नाही. तर हे बघा, आपलं आवळ्याचं लोणचं तयार आहे, मस्त झालेलं आहे. आता इथे तुम्ही आवळ्यामध्ये मिरची पण घालू शकता आणि जर मिरची घालत असाल ना, तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी करा. म्हणजे असंच तुमचं हे आवळा आणि मिरचीचं लोणचं पण तयार होईल. हे झटपट आणि वर्षभर टिकणारं आवळ्याचं लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी सोनल परत भेटते उद्या दुपारी 2 वाजता अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.